हाय मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर. आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आत्ता वाजले 4:42 म्हणजे 4:45 वाजलेत आणि आपण आता इथं विमाननगरमध्ये आहोत. आपल्याला सकाळी मित्राची ट्रिप होती, एअरपोर्टला ड्रॉप करायचं होतं. त्याला एअरपोर्टला ड्रॉप केलं आहे आणि आता आपण इथं विमाननगरवरून आपल्याला ट्रिप लागली आहे पुणे सिटीची. उबरची 160 रुपये काहीतरी दाखवलेले 10 किलोमीटरचे. तर आता आपण पिकअप करूया आणि कस्टमरला ड्रॉप केल्यावर बघूया किती रुपयांनी भेटते. तर कस्टमरला ड्रॉप केलं आहे आपण इथं स्वारगेटला. उबरच्या विमाननगर म्हणून जे पिकअप केलेलं त्याचे आपल्याला 155 रुपये भेटले. म्हणजे 14 किलोमीटर होतं. पर किलोमीटर 10 रेट लागला आहे सकाळचा पण. तर त्या बाजूलाच आपल्याला परत ट्रिप लागली आहे मंजरी बुद्रुकची. तर कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केला, बघूया किती रुपये भेटतात. स्वारगेटवरून मंजरी बुद्रुकला ट्रिप ड्रॉप केली. ही पण ट्रिप आपल्याला पर 10 रुपये किलोमीटरने भेटली आहे. याचे आपल्याला 154 रुपये काय शो करतात ते तेवढे भेटलेत. तर बघा आता पुढची ट्रिप आपल्याला इथनं कुठं लागते. आपण आज ओलाचा रिचार्ज पण केला आहे. आम्ही ओलाचा रिचार्ज केला तर आज ओला पण बघा राईड लागतं आहे की नाही लागत आहे. तर ओलाचा रिचार्जचा काय फायदा होतो आहे की नाही होते आपल्याला. तर बघूयात आता दोघांमध्ये आपण ऑनलाईन आहे उबर आणि ओलावर. थोडा आणि रॅपिडो पण ऑनलाईन करूया. जर रॅपिडोला पण लागली तरी ठीक आहे. पुढची ट्रिप लागली आहे आपल्याला इथनं 2 किलोमीटर काय पिकअप आहे. उबरकडनंच ट्रिप लागली आहे. बापोडी वाकडेवाडी बसस्टँडला सोडायचं वाटतं. 222 काहीतरी आपल्याला समजून दाखवलेले. म्हटलं ठीक आहे, राईड तर लागत नव्हत्या ओल्याला. आपण ऑनलाईन गेलो पण 1-2 राईड आल्या ओल्याच्या छोट्या. तर त्या एक्सेप्ट करायच्या अगोदरच म्हणजे एक्सेप्टच नाही झाला, कोणी दुसऱ्याने एक्सेप्ट केल्या. तर म्हटलं किती वेळ थांबायचं असंच. तर आपलं उबरच्या राईड येतात ते एक्सेप्ट केली. म्हणजे सगळ्या मला आता बोललो मोठ्याच राईड एक्सेप्ट करूया 200च्या वरच्या सगळ्या, ताकी आपलं टार्गेट लवकर कंप्लीट होईल. तर बघूयात आता कस्टमरला हे ड्रॉप करूया आणि तिथनं ओलाला ऑनलाईन जाऊया. बघा तिथनं ओलाला राईड भेटते का. म्हणजे जरी रिचार्ज केला कमीत कमी रिचार्जचे जरी पैसे निघावेत. बघूया काय होते. मला वाकडेवाडी बस स्टॉपवर ड्रॉप केलं आहे आणि आपल्याला 213 रुपये भेटलेत. म्हणजे 212.11. तर आता बघूया आपण आता ओलाला ऑनलाईन गेलो आहे. ओला, रॅपिडो आणि उबर तिघांना आपण ऑनलाईन आहे. तर कुठली राईड लागते बघूया. आज सकाळपासून 3 राईड आपण पर 10 रुपये किलोमीटरनीच मारल्यात. तर आता बघूया रेट वाढून कुठली राईड भेटते का आपल्याला. वेट करूया आपण. खूप वेळ थांबलो आपण शिवाजीनगर बस स्टॉपला, पण ना आपल्याला ओलाकडनं ना रॅपिडोकडनं उबरकडनं ट्रिप येत होती. उबरकडनं छोट्या ट्रिप येत होत्या. लास्टला एक 200 रुपयाची ट्रिप आली. तर ती हडपसरला ड्रॉप करायची होती. तर ती ट्रिप आपण पिकअप केली. त्याचे आपल्याला 182 रुपये भेटलेत. आणि आता एक छोटी ट्रिप आली 85 रुपयाची, जी जिथं आपण कस्टमरला ड्रॉप केलं तिथून पिकअप करून खराडीला ड्रॉप करायचं आहे. 7-8 मिनटं काय दाखवतं ड्रॉप करायचे. तर कस्टमरला ड्रॉप करूया आणि बघू पुढची ट्रिप कुठे लागते. कस्टमरला ड्रॉप केला आपण खराडीला. 10 मिनटं काय लागले त्याचे आपल्याला 80 रुपये काहीतरी भेटलेत. आपल्याला दुसरी ट्रिप भेटली 200 किती तरी. प्रॉपर ॲड्रेस नव्हता. कस्टमरला ड्रॉप केला, बघूया किती किलोमीटरचे किती भेटतात. कस्टमरला लोणीकनला ड्रॉप केलं आहे. 18 किलोमीटरचे काहीतरी 202 रुपये दिलेत. आपल्याला अर्धा तास लागला इथं यायला. कस्टमरला ड्रॉप केलं आहे. आता बघूया आपण आता ओलावर फक्त ऑनलाईन राहूया. ओलावर वेटिंग फक्त जास्तीत जास्त वेटिंग 15-20 मिनटं करूया. जर त्यानंतर रेग्युलर ट्रिप आले तर ठीक, नाही तर मग उबरवरच कंटिन्यू करूया. तर आपण लोणीकनला होतो, तिथं आपल्याला ओलाची राईड लागली कात्रज साईडला. तर कात्रज साईडला आपण इथे ड्रॉप केलं कस्टमरला. आपला टोटल 1.5 तास तरी लागला यायला. त्याचे आपल्याला 440 काहीतरी आले. पण प्रॉपर माहीत आहे किती अमाऊंट आली आहे ती आपण बघूया नंतर. पुढची ट्रिप पण आपल्याला जिथं कस्टमरला ड्रॉप केलं तिथनंच 1 किलोमीटरवर लागली आहे. यायच्या अगोदरच बॅक टू बॅक लागली. ओलाची ट्रिप लागली. तर कस्टमरला ड्रॉप करूया आणि मग बघूया या ट्रिपला आणि पुढच्या ट्रिपला किती रुपये भेटतात. राईड आपण लोणीकनमधून कात्रज बिबवेवाडीच्या इथं ड्रॉप केलेली. त्याची अमाऊंट मी स्क्रीनवर शेअर करतो. आणि या कस्टमरची मग प्रॉपर अमाऊंट आपल्याला समजली नाही आहे. ही पण बघा ही शेअर करतो. त्याच्याने आपल्याला कळलं दोघांची किती भेटले. आणि आता आपण इथनं आपण मगाची ट्रिप ड्रॉप केली रॅपिडोची आपल्याला 238 रुपये भेटले. ठीक आहे, 238 पर किलोमीटर 16-17 रुपयांनी भेटले. ठीक आहे, आता पुढची राईड बघा कुठला. पुढची राईड लागली आपल्याला उबरकडनं 200 रुपीज काय दाखवलेले. तर बघितली नाही कुठली. तर कस्टमरला ड्रॉप करूया आणि बघूया किती किलोमीटरचे आपल्याला किती भेटतात ते.
तर पिंपरी सौदागरवरून कस्टमरला आपण इथं रेल्वे स्टेशन जवळ ड्रॉप केलं आहे आणि त्याचे आपल्याला 200 रुपये भेटलेत आणि किलोमीटर झाले टोटल 17 किलोमीटरचे आपल्याला 200 रुपये भेटलेत, 10-10.5 रुपयांनी भेटले. आता इथनं आपल्याला परत दुसरी ट्रिप लागली आहे, इथनं चिंचवडला जायचं आहे. तर कस्टमरला पिक करूया, कस्टमर स्टेशन जवळच आहे, ड्रॉप केला बघूया आपल्याला किती भेटतं आपल्याला. कस्टमरला आपण चिंचवडला ड्रॉप केले आणि त्याचे आपल्याला भेटले 225 रुपये. ठीक आहे, पुढची ट्रिप बघूया कुठं लागते. आता आपल्याला रविवार पेठची राईड लागली आहे, 200 काहीतरी रुपये दाखवलेले. कस्टमरला पिकअप करून ड्रॉप करूया, बघूया आपल्याला किती रेट भेटते. रविवार पेठे आपण ट्रिप ड्रॉप केली आहे, 18 किलोमीटरचे आपल्याला 217 रुपये दिलेत. आता इथं लवकर बाहेर निघून घराकडे जाऊया, कारण आता ट्रॅफिक व्हायला लागला, आत्ता तिथं जाम झाले. तर बघूया घरापाशी जायला आपल्याला कोणकोणती ट्रिप पडते आणि किती रुपयांनी जातोय. रविवार पेठेतनं पाचशेची राईड लागलेली, कस्टमरला ड्रॉप केलं आहे, आपल्याला त्याचे 165 रुपये दिलेत आणि पाचशेवरूनच आपल्याला शिवाजीनगरची राईड लागली. आता पुढची 170 काहीतरी दाखवलेले आहेत. आता कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केला बघूया. आता आपण पाचशेवरून इथं मनपाच्या इथं सोडलं आहे, तर आपल्याला त्याचे 169 रुपीज भेटलेत, म्हणजे पर किलोमीटर. परत आपल्याला आता आपल्या घराकडली ट्रिप लागली आहे, त्याला पिंपरी सौदागरला सोडायचं आहे. सोडूया आणि तिथं मग आपण मित्रांनो आपण लास्ट ट्रिप ड्रॉप केली पिंपरी सौदागरला आणि आपण आता घरी आलोय. ते लास्ट ट्रिपचे आपल्याला भेटले 275 रुपये, म्हणजे ही ट्रिप आपल्याला पर किलोमीटर 16-17 रुपयांनी भेटली आहे. कारण आता ट्रॅफिक म्हणजे ऑफिसच्या सुटायचा टायमिंग झाला सगळ्यांचा, त्यामुळे ट्रॅफिक खूप होतं शिवाजीनगर या साईडला. त्यामुळं आपल्याला टाईम पण आपल्याला 1 तासभर तर लागला यायला, त्यामुळं त्याचे आपल्याला 275 रुपये भेटलेत. तर आजची आपण आता टोटल करूया, आजची इन्कमची आपली अर्निंग किती झाली आहे. आज आपले ओव्हरऑल उबरमध्ये आपण केलेत, उबरमध्ये 2219 रुपये आणि ओलामध्ये आपण 608 रुपये आणि रॅपिडोची एक राईड मारली आपण 238. तर ओव्हरऑल आपली झाली 3065 रुपये. त्यातले आपण 3065 मधले 65 मायनस आपण आपला CNG करूया, जास्तीत जास्त आपले अजून 800 रुपयाचा करूया, तरी आजचा प्रॉफिट आपला 2265 रुपये होतो. ठीक आहे, तर मित्रांनो आजची अर्निंग एवढी. आज आपण ओलाचा रिचार्ज सुद्धा केलता, पण ओलाच्या रिचार्जचा काहीही फायदा झालेला नाही आहे. तो रिचार्ज 150चा रिचार्ज आणि आपली इन्कम फक्त 600 रुपये. एक ओलाच्या याचा काही रिचार्जचा फायदा झाला नाही आहे. आणि आज आपण लवकरही निघलेलो, तरी टार्गेट कंप्लीट करायला आपल्याला खूप वेळ लागला. तर आता उद्या आपण सेम लवकरच निघायचं ट्राय करूया आणि उद्या फक्त आपण कंटिन्यू उबर मारूया. तर एक आपल्याला अंदाज येईल कंटिन्यू उबर मारला तरी आपला टार्गेट किती वाजेपर्यंत कंप्लीट होतंय किंवा आपल्याला एक्स्ट्रा अर्निंग करता येते की नाही ते. ठीक आहे, चला मित्रांनो भेटू उद्या.